सातारा जिल्हा परिषद अध्यक्षावरून साताऱ्यामध्ये काहीतरी प्रकरण घडलं. त्याच्यामध्ये पालकमंत्री देसाई साहेब यांनाही देखील धक्काबुक्की झालेत. पोलिसांनी त्यांना ओढताड केलं. ते एक संविधानिक मंत्रिपदावरती बसलेले आहेत, तरी त्यांना ओढताड होते. त्या ओढताडीमध्ये त्यांच्या हाताला मार लागतो. मग या महाराष्ट्रामध्ये एक मंत्रीच जर सुरक्षित नसेल तर त्या महाराष्ट्राची जनता काय सुरक्षित असणार आहेत? जसं शंभूराज देसाई साहेबांसोबत प्रकरण घडलं तसं महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेसोबत कित्येक प्रकरण घडतात, ते पण रोज. तुमच्यासाठी सगळे मंत्री मिळून तिथं तुम्ही आवाज उठवलात, पण सामान्य जनतेसाठी कोण आवाज उठवणार आहेत? असे सामान्य जनतेसोबत रोज प्रकरण घडतात, त्याचं काय? मान्य आहे तुमच्यासोबत जे घडलंय ते खूप चुकीचं आहे. अरे बाबा नो, तुम्ही सत्तेमध्ये असून तुमच्यासोबत असं घडतंय. आम्ही तर सामान्य जनता आहेत, आमच्यासोबत काय हाल होत असेल आमचे? कित्येक ड्रायव्हर बांधव आहेत, त्यांच्यासोबत रोज असे प्रकरण घडतात.